चुलीमध्ये कोळसा टाकून भट्टी पेटत नसती. त्या भट्टी पेटण्यासाठी लाकडं घालून ती कोळसा बाजूला काढून एखाद्या भात्याला आकार देऊन तो भाता पूर्णपणे बनतो. असं नाही की ती भात्याला आकार देण्यासाठी डायरेक्ट लाकडातच ती भाता घालते. ती कोळसा पुन्हा ज्याला चुलीतून काढून पुन्हा ज्याला ती कोळसा बारीक बारीक कोळसा झालेला ती भात्याला एखाद्या खुरपं, एखादं छनी, एखादी कुऱ्हाड ती बनवायची असल्यावरती चुलीतून काढलेला ती भात्यातून उपयोगी बनतो. त्याला आग सण करून एखाद्याला आकार करता येतो गोल. तसा उभ्या आयुष्यात लाकडामध्ये छनी खुरपं घातल्यावरती काळं होऊन जातं. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपल्या वेदना स्वतःच्या हिमतीवरती सोसून स्वतः करावं लागते कारण की लाकूड छनी जसं आहे त्यांना भार ठोकणारं पाहिजे. तर तसं उभ्या आयुष्यामध्ये आपल्याला कोण तर बोलणारं पाहिजे. तर माझ्या काळजामधल्या भावासारख्या दोस्तासारख्या मित्रांनो, सहपरिवार. कारण की ह्या गोष्टी दुनियामध्ये कोणच आपल्याला तर नाही बोललं तर आपण काय करतो ते आपल्याकडे लक्ष राहणार नाही. कारण की ही गोष्ट कुठलीच अशी नाही म्हणणार नाही, अशी गोष्ट सगळी आहे. ती गोष्ट होऊन करणार आहे, आपण करायची आहे का. ती एखाद्या लाकडाला आपण फोडून ती तोडलं लाकडं फेकडं. आता ही इकडं लाकडं आहे ती, ह्या लाकडाला एखाद्या जाळ केला त्याच्यापासून कोळसा बनतोय. पुन्हा ज्याला त्या कोळशाचा आपण उपयोग करतो. एखाद्या पुन्हा ज्याला ती डबा घेऊन येणाऱ्या खुरपी छनी पुन्हा ज्याला काय ना काय करते ती हातोडा ते गोल तसला त्याला ती माणसं येऊन म्हणते डबा. ती 15 रुपयाला एक डबा, 20 रुपयाला एक डबा घेते ती. तसं उभ्या आयुष्यामध्ये ती डबा घेणारी आणि त्या डब्या एका डब्यापासून एक पुन्हा ज्याला 200-200 300 रुपये कमवते ती. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःची लाकडं उपयोगी येते ती स्वतःला. परंतु तीच लाकडं स्वतःची लाकडं उपयोगी आलेली कोळसा दुसऱ्याला एक ना एक दिवस जातोय. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःची मेहनत स्वतःला येते उपयोगी, परंतु कमवलेला पैसा दुसऱ्याला जातोय. आणि ही चौकून फेर आहे. कारण की कमवायचं आहे आपल्याला स्वतःची हिमतीवरती कमवणार फिमवणार लागणार. सूर्याला सुद्धा ती उगवायच्या टायमाला ही वातावरण ती पोकस पडल्यानंतर धान असं वर 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 उचलतं. तसं उभ्या आयुष्यामध्ये कोळशासारखं जिंदगी आहे आपली. कारण की कोळसा आपल्याला वर किती जरी घेऊन गेला तरी एक ना एक दिवस ती किंमत आपल्याला करूनच युक्तो येते. तसं उभ्या आयुष्यामध्ये कोळशासारखं बनायला शिका. कारण की कोळसा अशी व्यक्ती आहे चुलीतून बनतो. चुलीतून लाकडं घातल्यानंतर कोळसा बनतो. नाहीतर असं नाही, चुलीमध्ये पाणी तापवायला भगोणं भरून ठेवलं आणि त्या भगोण्यामधून पुन्हा ज्याला ते लाकडं भगोण्यात ठेवलं आणि त्यात कोळसा ओतून काढी लावली, पेटेल का? पेटत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये लाकडं पेटते ती, परंतु कोळसा पेटत नाही. तसं आपण हिमतीवरती लढू शकतोय, परंतु पैसा ना आपण घेतलेला दुसरी लोपी घेतोय. तसं सांगण्याचा उद्देश. आणि एक लाईक करायला आणि विसरूच नका आणि सबस्क्राईब आणि फॉलोअर्स करा तुमच्या मतानं आवडलं तर. तसं म्हणत नाही मी, तुमच्या मनाचा प्रश्न आहे. तसं माझ्या मनाचा प्रश्न मी सांगायचा करतो. उभ्या आयुष्यात सांगणारं कोण नाही म्हणून ह्यावर भ्रमात राहून स्वतः काय करतो ह्यावर समजून घ्यायचं नाही. सांगणार तर कोण ना कोण असतं. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपण त्या लाकडाला तोडतोय, तोडून पुन्हा एका कोपऱ्याला फेकतोय, परंतु त्याकडे बघत पण नाही. परंतु त्याच लाकडाची गरज पुन्हा आपल्याला पडते जेव्हा आपल्याला घास खाण्यासाठी चुलीवरती गॅस सुद्धा नसल्यावरती पुन्हा ज्याला जळणाची वेदना होता. ती पण शेतीमधल्या माणसासनी. शेतीमध्ये काय गॅस मिळू शकतोय असं नाही, एक ना एक दिवस त्यांना सुद्धा चुलीवर करावं लागतंय. ते कोळशाला सुद्धा कोणाला ते कोळसा टाकून तसली मिशनीनं भिंगवून सुद्धा एक नंबर त्यावर भाकर सुद्धा होऊ शकते. तसं गॅसवर काही उपयोग नाही. गॅसवर नुसतं केलं तर किती जरी तर ती लागायची त्याच्या क्वालिटीने लागणारच आहे. मी काय दोष देत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपल्या क्वालिटीनुसार आपण जगायला शिका. दुसरी सांगतील म्हणून जगू नका. कारण की जगता जगता स्वतःला जगता आलं पाहिजे. तर नाही, स्वतः जगता जगता जरी मेलं तरी कोण म्हणणार नाही जगला काय मेला काय, 4 दिवस राहणार आणि जाणार. तसं कोळशासारखं जिंदगी आहे आपली. म्हणून तर आज काळा कोळसा आहे ना तो लाल होऊन दाखवतो. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपण जरी काळं पडलं तर कामामुळे लाल भडक होतो. असं नाही, गोरा माणूस कामानं लाल भडक होतो. काळा माणूस क्वालिटी हायशी राहू शकते, त्याला बदलू शकत नाही कोण. असं नाही, थोडीफार डाऊन होतच असते कोळशासारखी. कोळसा किती जरी काळा भांगार दिसला तर भात्यात टाकून त्याला भिंगवल्यानंतर लाल रंग दावतो आणि ते कोळसा फुलतो. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःची मेहनत रंग आणत असते. ह्या भ्रमामध्ये राहून करायला शिका. कारण की स्वतःच्या मेहनतीवरती कोळशासारखं जगा. कारण की दिसायचं तर स्वतःच्या हिमतीवरती खैरं मांडे दिसा, परंतु जिथं काम करून रंग दावायचं आहे तिथं आगीला सुद्धा फेकं पाडा आपण.
हिमतीवरती, नाही दुसऱ्यावरती अवलंबून राहून. आणि हे कधीही खरं आहे, कारण की रानामध्ये माती जी आहे ती काळी राहू शकते म्हणून ती पांढरी होत नाही. त्यात दोंड आहेत म्हणून ती दोंड सावरूनच नीट करावं लागतं रान. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या वेदना स्वतःला सांभाळावं लागते. ते माझ्या भावा दोष मायबापाला देऊन उपयोग नाही. स्वतःच्या वेदना स्वतःला करायला शिक. एक ना एक दिवस काळ वाईट असला तर वेळ वाईट असली तर स्वतःच्या हिमतीवरती तू लढायला शिक. नाही दुसरी सांगते ती म्हणून मायबापाला दोष देऊन स्वतःची जिंदगी नरक करून स्वतः हिमतीवरती बरं वाईट करू नको. आणि कधीही खरं आहे, जगायचं तर लाल भडक कोळशासारखं होऊन जग. हा